नमस्ते, मी जान्हवी पंचकोर. आज आपल्या या केमिकल बॉन्डिंग या सिरीज मधला तिसरा व्हिडिओ आहे. फक्त पहिल्या 2 व्हिडिओबद्दल बोलूया. पहिल्या व्हिडिओमध्ये आपण केमिकल बॉन्डिंग त्याचं इंट्रोडक्शन बघितलं. सेकंड व्हिडिओमध्ये आपण आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन आणि कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन कसं होतं ते बघितलं, बरोबर ना? सो आता आपण तो व्हिडिओ कंटिन्यू करूया. बिफोर दॅट जे नवीन आहेत त्यांच्यासाठी मला सांगायचंय, माझं नाव आहे जान्हवी पंचकोर, मी केमिस्ट्री टीचर आहे. हे व्हिडिओ स्पेशली 11-12 मध्ये जे आपण IIT साठी आणि मेडिकल साठीच्या ज्या एंट्रन्स एक्झाम देतो त्यातल्या केमिस्ट्री सब्जेक्ट साठी इम्पॉर्टंट पॉइंट्स ते सांगण्यासाठी हे व्हिडिओची सिरीज आहे. सो सुरू करूयात आपण. सो आधीच्या व्हिडिओमध्ये आपण आयोनिक बॉन्ड कोव्हॅलंट बॉन्ड फॉर्मेशन मध्ये होतो. ऑब्व्हियसली ऑक्टेट थिअरी बघितली होती आणि आता आपण आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन जरा डिटेल मध्ये बघूया. म्हणजे काय बघायचं आपल्याला, फॅक्टर्स फेवरेबल फॉर आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन. ठीक आहे, चला बघूया. फॅक्टर्स फेवरेबल म्हणजे काय, तर आयोनिक बॉन्ड इझिली कशामध्ये बनतो, कशामध्ये आयोनिक बॉन्ड व्हायला वेळ लागतो. आर यू गेटिंग? आयोनिक बॉन्ड इझिली कशामध्ये होतो आणि कशामध्ये आयोनिक बॉन्ड व्हायला वेळ लागतो. तर आता इझिली याचा अर्थ काय, फास्ट. ओके, सो फॅक्टर्स फेवरेबल, अनदर नेम इफ यू चेक एनसीईआरटी बुक, द नेम इज ईज ऑफ बॉन्ड फॉर्मेशन. हाऊ मच इझिली द बॉन्ड इज फॉर्म. लक्षात आलं? बरं, हा पॉइंट काय आहे, परत एकदा इझिली म्हणजे फास्ट होणार आहे. तर इथं थोडस आपल्याला ससा कासवाची शर्यत ते बघायचं. सगळ्यांना स्टोरी माहितीये ना, की ससा फास्ट पळाला, मग झोपून गेला, मग विनरीज कासव, बरं ना, स्लो बट स्टेडी. सो आज आपल्याला एंड ऑफ दिस टॉपिक म्हणजे आपल्या या व्हिडिओचा जो एंड आहे ते आपल्याला ससा कासवाची गोष्ट हे बघायचं. हे डोक्यात ठेवून हा कम्प्लीट व्हिडिओ बघा. जे फास्ट आहे ते मागे राहणार आहे, जे स्लो आहे ते स्टेबल किंवा विनर होणार आहे. ठीक आहे, चलो तर सुरू करूया. द पॉइंट इज फॅक्टर्स फेवरेबल फॉर आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन, और यू कॅन से इज ऑफ आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन. सो आधी आयोनिक बॉन्ड कसा झाला, त्याच्या 3 स्टेप्स काय. पहिल्यांदा काय तयार होतं, फॉर्मेशन ऑफ कॅटायन. फॉर्मेशन ऑफ कॅटायन. दुसरं काय तयार होतं, फॉर्मेशन ऑफ एनायन. And third point is lattice energy or lattice formation. ओके, या 3 स्टेप होतात तेव्हा आयनिक बॉन्ड तयार होतो. परत एकदा बघा काय तयार होतं, आपण आयनिक बॉन्ड फॉर्मेशन लास्ट व्हिडिओ मध्ये बघितलं. आयोनिक बॉन्ड कसा होतो, एक कॅटायन असतो, एक एनायन असतो, त्यांच्यामध्ये असणारं फोर्स ऑफ अट्रॅक्शन त्याला आपण काय म्हणतो, आयोनिक बॉन्ड. आता थोडस पुढे जाऊयात. आयोनिक प्रॉपर्टी मध्ये आयोनिक बॉन्डची मेन प्रॉपर्टी काय, दॅट आयोनिक कंपाऊंड्स आर सॉलिड इन स्टेट. म्हणजे आपले जे आयन्स तयार झाले जे गॅशियस फॉर्म मध्ये, त्याचं कन्व्हर्जन सॉलिड मध्ये होतं. आणि त्याच्यानंतर दुसरी प्रॉपर्टी काय, तर आयोनिक कंपाऊंड्स आर क्रिस्टलाइन इन स्ट्रक्चर. तर क्रिस्टल विच हॅव प्रॉपर शेप, प्रॉपर जॉमेट्री, हे क्रिस्टल कसं तयार होतं, तर दॅट इज लॅटिस फॉर्मेशन. सो आपण आता हे 3 पॉइंट डिटेल मध्ये डिस्कस करूया. सो फर्स्ट पॉइंट इज फॉर्मेशन ऑफ कॅटायन. इट इज नथिंग बट, आपल्याला काय बघायचंय, फॅक्टर्स फेवरेबल फॉर आयोनिक बॉन्ड फॉर्मेशन. म्हणजे आयोनिक बॉन्ड होण्यासाठीच्या 3 स्टेप्स आहेत. जर का या 3 स्टेप फास्ट झाल्या तर तुमचा आयोनिक बॉन्ड फास्ट होणार आहे. सो पहिल्यांदा बघूयात आपण फॅक्टर्स अफेक्टिंग फॉर्मेशन ऑफ कॅटायन. Factors affecting formation of cation. So what are the factors? First factor, cation. What does it mean? We have some metal ion M. It will lose electron and it will form N plus. Okay. So this is our cation. सो एम चा एम प्लस झाला म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी, बरोबर ना, का इलेक्ट्रॉन गेन. येस, it is loss of electrons. So this is ionization enthalpy. So first thing we need to see ionization enthalpy. Okay. Second point is size of cation. Third point, charge on cation. And fourth point is electronic configuration.
ओके, चलो सो एक एक बघूया. इज ऑफ बॉन्ड फॉर्मेशन, जस्ट कीप इन माइंड द वर्ड इज. इज म्हणजे आपल्याला फास्ट जायचं, लक्षात आलं. सो आयोनायझेशन एन्थॅल्पी, इट इज नथिंग बट एनर्जी रिक्वायर्ड टू रिमूव्ह इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायला लागणारी एनर्जी म्हणजे कॅटायन फॉर्म व्हायला लागणारी एनर्जी. जर का ही एनर्जी कमी असेल, आयोनायझेशन एन्थॅल्पी कमी असेल, तर काय होईल, कमीत कमी कष्टात तुम्हाला मॅक्सिमम प्रॉडक्ट मिळेल. इजंट इट? म्हणजे आयोनायझेशन एन्थॅल्पी कशी पाहिजे, ॲज लो ॲज पॉसिबल. इजंट इट? जेवढी कमी आयोनायझेशन एनर्जी असेल तेवढं तुमचं कॅटायन फॉर्मेशन काय होणार आहे, फास्ट होणार. सो आयोनायझेशन एन्थॅल्पी शुड बी लो. ठीक आहे, म्हणजे मला तुम्ही सांगा, डाऊन द ग्रुप इफ वी घेऊ Li, Na, K, Li, Na, K, Rb, Cs. Okay, so now in this case, which one will form easily? Li plus will form easily or cesium plus will form easily? Yes, down the group ionization enthalpy decreases, so Cs plus will form easily. Ionization enthalpy is low. Now next factor is size. So size is very simple concept. Once again, as you go down the group, size increases. Size increases, the outermost shell electron goes away. Electron लांब जातो, remove करणं easy होतं. So which size will be good for formation of cation? The answer is big size, or you can say the size of cation is as large as possible. As large as possible. So that will give you proper or easy cation. Okay. Now next one, charge. Now see, if you have two ions, Na and Mg, Na will give Na plus and Mg will give Mg plus plus. Mg plus plus ची स्टोरी काय, डायरेक्टली दोन इलेक्ट्रॉन आपण रिमूव्ह नाही करू शकत. सो स्टेप बाय स्टेप, Mg will first form Mg plus and Mg plus will form Mg plus plus. सो काय गमत झाली इथे, सोडियमचा सोडियम आयन एका फटक्यात झाला, एका एक इलेक्ट्रॉन काढला, सोडियम आयन ओके डन. बट व्हॉट अबाउट Mg प्लस प्लस, आधी एक इलेक्ट्रॉन गेला, कॅटायन झाला, जो इलेक्ट्रॉन डेफिशियंट आहे त्यातनं आता इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं. सो दिस सेकंड स्टेप इज व्हेरी डिफिकल्ट. पॉझिटिव्ह चार्ज मधनं इलेक्ट्रॉन रिमूव्ह करायचं, सो इट रिक्वायर्स व्हेरी लॉट ऑफ एनर्जी. Isn't it? IE1, IE2. So second energy is much higher. So formation of unit charge will be easy as compared to formation of two charges. So which one is the favorable factor? Which charge we need? Small charge or large charge? Yes, what we need? Small charge. So cation वरती जेवढा छोटा चार्ज असेल तेवढा आपला cation easily तयार होणार. So charge should be smaller more. Okay, समजलं? Now next factor. Next and very important factor, and that one is electronic configuration. Okay, we'll take example of Zn2 plus and Mg2 plus. Zn2 plus and Mg2 plus. If you see these two cations, दोघांचाही साईज ऑलमोस्ट सिमिलर आहे. ठीक आहे, मॅग्नेशियम एस ब्लॉक मध्ये पण वरच्या लाईन मध्ये, झिंक डी ब्लॉक मध्ये शेवटी शेवटी गेला. जरी हा फोर्थ पिरियड मध्ये हा थर्ड पिरियड मध्ये, तरी त्यांची साईज काय कम्पॅरेबल. चार्जेस पण सेम आहे, म्हणजे साईजचा विषय काढला तर सेम आहे, चार्ज पण सेम आहे. मग आता ठरवायचं कसं कोणता आयन इझिली तयार होणार, अँड द आन्सर इज इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. ओके, इफ यू सी इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ Zn2 plus, zinc atomic number 30, zinc atomic number 30, so its configuration is 4s2 3d10. बरोबर. आता यातनं दोन इलेक्ट्रॉन काढले, काय कॉन्फिगरेशन येणार आहे, if you remove two electrons, the two electrons has to be removed from outermost shell, so configuration is 3d10. ठीक आहे, जरा पहिल्यापासून कॉन्फिगरेशन लिहिलं थर्ड शेलचं. ओके, थोडंसं आपण आधीपासूनच लिहिलं, काय आहे 3s2 3p6 4s2 3d10. त्यातला 4s2 गायब झाला, दोन इलेक्ट्रॉन काढले. सो दिस हॅव total 18 electrons, isn't it? Now come back to magnesium. Magnesium atomic number is 12. दोन इलेक्ट्रॉन रिमूव्ह केले, काय येणार आहे कॉन्फिगरेशन, इट विल बी 3s2 3p6. काय डिफरन्स दोघांमध्ये,
इथं काय झाले 18 इलेक्ट्रॉन आणि इथं काय झाले 8 इलेक्ट्रॉन्स. इथं कोणता वर्ड येतो आपला ऑक्टेट. आपण ऑक्टेट थिअरी मध्ये होत ना, ऑक्टेट 8 इलेक्ट्रॉन्स. ओके, अँड हिअर आर 18. ओके, दोघांमध्ये डिफरन्स काय? दिस झिंक इज सुडो इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. बरोबर आहे. अँड दिस Mg इज इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन. Zinc is pseudo inert gas configuration and Mg is inert gas configuration. ठीक है. And what is the rule? Formation of inert gas cation is easy as compared to formation of pseudo inert gas. Point कळा ना? Formation of inert gas is easy as compared to formation of pseudo inert gas. रिझन काय? आपण इथले मधले 4s चे इलेक्ट्रॉन काढतोय जे शिल्डेड आहेत. डी चे ऑर्बिटल त्याला शिल्ड करतोय, पण डी चा शिल्डिंग इफेक्ट पुअर असतो. ठीक आहे. सो दॅट इज द रिझन. वन्स अगेन इनर्ट गॅस फॉर्मेशन इज इझी, म्हणजे या दोघांमध्ये इझिली कोण तयार होणार आहे? मॅग्नेशियम. लक्षात आले? सो व्हॉट इज द रूल फॉर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? इफ कॅटायन इज हॅव्हिंग इनर्ट गॅस कॉन्फिगरेशन इट विल फॉर्म इझिली. इज इट ओके? पॉइंट समजले? सो वन्स अगेन ionization enthalpy should be as low as possible, the size should be larger as possible, charge should be as small as possible, and configuration should be inert gas. So that will make your cation easily. Once again easy word आला म्हणजे फास्ट. आपल्या ससा कासव मधला ससा. लक्षात आलं? ओके, एक दोन एक्झाम्पल सॉल्व्ह करू. टेल मी विच cation will form easily. Na plus, Mg plus plus, Al3 plus. So all the three elements belonging to same period. So what we can see, size is decreasing, charge is increasing. So which ion will form easily? सगळ्यांना आन्सर येणार आहे. काय आन्सर आहे? Na plus will form easily. Okay, so what you can say, or in other words NaCl will form easily as compared to MgCl2 as compared to AlCl3. You understand this point? So आपण काय बघितलं आता? Factors favorable for ionic bond formation, in that the first step formation of cation. So cation तयार करायला ह्या 4 पॉइंट्स पाहिजे. इज इट ओके? चलो, तर आपण काय करूयात, हे 4 पॉइंट्स शॉर्टकट मध्ये एका ठिकाणी लिहूयात, म्हणजे आपल्याला काय येईल, तिन्ही पॉइंट्स नंतर कंबाईन करता येतील. सो व्हॉट वी हॅव सीन, when we want a cation, its ionization enthalpy should be low, size should be large, charge should be small, and electronic configuration should be inert gas. So this is the story of cation. समझला? चलो, now we'll go for the second step. What is second step? Formation of anion. So our second step is formation of anion. How anion is formed? Anion is formed by gain of electron. So suppose our anion is X. So it will take one electron and it will form X minus. बरोबर? X ने एक इलेक्ट्रॉन घेतला. So which factor we are going to see? Acceptance of electron. This one is nothing but electron affinity. काय म्हणायचं त्याला? Electron affinity. Okay. So first factor is electron affinity. Okay. Second factor is electronegativity. Third factor is again size, and fourth factor is charge. चला, आता एक एक बघूयात आपण. सो इलेक्ट्रॉन अफिनिटी. अफिनिटी वर्ड आठवतोय सांगितलेला? तर अफिनिटी वर्डचं मिनिंग तुम्ही सांगा काय असेल? अफेक्शन वगैरे म्हणतो ना आपण. अफिनिटी म्हणजे लव असं आपण म्हणूया, प्रेम. इलेक्ट्रॉन वरचं प्रेम. समजा याचं इलेक्ट्रॉन वरती खूप प्रेम असेल तर त्याला इलेक्ट्रॉन आलेला आवडणार आहे, तो लगेच इलेक्ट्रॉन घेणार. म्हणजे इलेक्ट्रॉन अफिनिटी कशी पाहिजे? हाय पाहिजे का लो पाहिजे?
इलेक्ट्रॉन आलेला आवडतोय आणि इलेक्ट्रॉन मिळाला, हॅपी. सो इलेक्ट्रॉन अफिनिटी शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल. जेवढा इझिली तो इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करेल तेवढा इझिली तो काय होणार आहे, स्टेबल होणार आहे, म्हणून त्याची इलेक्ट्रॉन अफिनिटी हाय असणार आहे. कळलं? सो इलेक्ट्रॉन अफिनिटी शुड बी ॲज हाय ॲज पॉसिबल. नेक्स्ट वन, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. लॉजिकली स्पीकिंग इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी इज कन्सेप्ट ऑफ कोव्हॅलंट बॉन्ड. आता आपण आहोत आयोनिक बॉन्ड मध्ये, ठीक आहे. पण थोडंसं त्याचं काय रिलेशन आहे ते बघूया. व्हॉट इज कन्सेप्ट ऑफ इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी? इट इज ॲबिलिटी टू पुल इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन ओढून घ्यायची शक्ती, बरोबर आहे. बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन ओढून घ्यायची शक्ती, त्याला आपण काय म्हणतो, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. नाउ इन दिस केस इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी कन्सेप्ट कशी बघायची बघा. या एक्सच्या डोक्यावरती इलेक्ट्रॉन येऊन बसले आणि ते त्यांनी काय करायचं, सांभाळून ठेवायचे, इकडं तिकडं पाठवायचे नाही, नाहीतर तो आनायन राहील का जागेवर नाही राहणार, बरोबर आहे. सो इलेक्ट्रॉन स्वतःकडे धरून ठेवायचे, टाईटली पकडून ठेवायचे. दॅट वन इज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. सो नाव यू टेल मी, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त पाहिजे का कमी पाहिजे? आपला अनायन इझिली बनला पाहिजे असेल तर इलेक्ट्रॉन पुल करायची एनर्जी जास्त पाहिजे का कमी पाहिजे? कमी पाहिजे, बरोबर. समजतंय का नाही? काय पाहिजे, एनर्जी जास्त पाहिजे, कळते. सो इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी शुड बी ॲज हाय ॲज इनफ. ओके, काय बोलते त्याच्याकडे लक्ष द्या. जेवढी इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त तेवढं इलेक्ट्रॉन पुलिंग वाढणार आहे, ह्याच्या डोक्यावरचे इलेक्ट्रॉन जास्त स्टेबल होणार. इज इट ओके? नाउ विल गो फॉर द साइन्स. नाउ व्हॉट अबाउट द साइन्स? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी, इलेक्ट्रॉन अफिनिटी, जस्ट कीप इन माइंड थोडस वेगळं आहे याच्यामध्ये. FCl Br. टेल मी, डाऊन द ग्रुप साइज इन्क्रीजेस, बरोबर. डाऊन द ग्रुप साइज वाढतोय, इलेक्ट्रॉन अफिनिटी डिक्रीजेस, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिक्रीजेस. म्हणजे ओव्हरऑल स्टोरी काय होती, आपला एक्सचा एक्स मायनस बनतोय, याला इलेक्ट्रॉन पाहिजे, बरोबर. इलेक्ट्रॉन धरून कोण ठेवतंय? आपण म्हणतोय ना हाय अफिनिटी पाहिजे, हाय निगेटिव्हिटी पाहिजे. मग ह्या इलेक्ट्रॉनला धरून कोण ठेवतंय? तर त्या ऍटम मधली न्यूक्लियस, बरोबर. ऍटम खाली जाता जाता मोठा होतोय, ऍटम मोठा होतोय, न्यूक्लियस फार आतात चालली. मग कोणत्या ऍटमला कळेल की आपल्याकडे इलेक्ट्रॉन आले? फ्लोरीनच्या ऍटमला कळेल का आयोडीनच्या ऍटमला कळेल? कळेल म्हणजे कोणाला? न्यूक्लियसला. विच न्यूक्लियस विल रेकॉग्नाइज फर्स्ट? येस, स्मॉलर वन. याला लगेच कळणार आहे आपल्याकडे इलेक्ट्रॉन आले, अरे वा वा वा. याचं काय होणार आहे? नाही बाबा, अजून काय कळत नाही, फार लांब आहे. इजंट इट? सो साईज जेवढा छोटा असेल तेवढे त्याची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी पण मॅक्सिमम असेल आणि काय होणार आहे, दुसरी गोष्ट, त्याच्यावरचा निगेटिव्ह चार्ज पण स्टेबल होणार आहे. सो साईज शुड बी ॲज स्मॉल ॲज पॉसिबल. जरा नीट बघा, कॅटायनचा साईज काय पाहिजे होता? लार्ज. अनायनचा साईज काय पाहिजे? स्मॉल. ओके, नाउ विल गो फॉर द नेक्स्ट कन्सेप्ट. लास्ट कन्सेप्ट काय आहे? चार्ज. ओके, वन्स अगेन आपण दोन एलिमेंट्स बघूया, Cl अँड सल्फर. Cl will accept one electron, it will form Cl minus. Sulfur will accept one electron, it will form S minus. पण आपल्याला माहिती आहे सल्फरला किती इलेक्ट्रॉन लागतात? 2 ऑक्टेट कंप्लीट करायला. So it will take one more electron and it will form S. It will form S minus minus. Now you tell me, S minus minus बनणं सोपं आहे का Cl minus बनणं सोपं आहे? Acceptance of one electron is easy or acceptance of two electron is easy? बघा, पहिला इलेक्ट्रॉन आला, हॅपी झालं, ऑक्टेट कंप्लीट झालं, छान छान. इथं काय झालं, एक इलेक्ट्रॉन आला, इलेक्ट्रॉन म्हणजे निगेटिव्ह चार्ज. आता पहिला निगेटिव्ह आला तर दुसऱ्या निगेटिव्हला तो पहिला निगेटिव्ह अजिबात वेलकम करत नाही, तो त्याला हेट करणार आहे, तो याला काय करणार आहे, रिपेल करणार आहे, रेजिस्ट करणार आहे. सो ऍडिशन ऑफ सेकंड निगेटिव्ह चार्ज इज ऑल्सो डिफिकल्ट. एक जनरल लॉजिक आहे, चार्जेस वाढवणंच अवघड आहे. पॉझिटिव्ह चार्ज वाढवला तरी त्रास आहे, निगेटिव्ह चार्ज वाढला तरी त्रास आहे. आर यू गेटिंग? वन मोर कन्सेप्ट वी हॅव सीन इन इलेक्ट्रॉन अफिनिटी. Addition of first electron is exothermic, energy is released. Okay, but addition of second electron is endothermic. We have to absorb energy, म्हणजे जास्त कष्ट पडणार. कळलं? सो आपला निगेटिव्ह चार्ज कसा पाहिजे, जास्त पाहिजे का कमी पाहिजे? निगेटिव्ह चार्ज शुड बी स्मॉल इनफ. Okay, so once again, electron affinity should be high enough, electronegativity should be high, but when we come to size should be small and charge should be small. समजलं सगळ्यांना?
ओके, चलो. सो वन्स अगेन आपण हे सगळे पॉइंट्स आहेत ते आपण कॅटायनच्या जसे लिहिले तसे anions आपण शॉर्टकट मध्ये लिहूया. So for formation of anion, again four factors. First one is electron affinity, it should be high enough. Electronegativity, it should be again high enough. Size should be small. And charge should be again small. So this is the ease of formation for anion. So cation easily बनायला हे logic, anion easy बनायला हे logic. Okay. So now you tell me, if you want to prepare F minus Cl minus, which will form easily? Another one will take Br minus and I minus. So because of electronegativity, F minus will form easily. Next one, if you take example F minus, O minus minus, N minus minus minus, which will form easily? F minus will form easily. ठीक आहे, लक्षात आलं. चला एक दोन एक्झाम्पल करूया, मग आपल्याला हा पॉइंट अजून क्लिअर होईल. ओके, नाउ यू टेल मी, इफ आय हॅव सॉल्ट लाईक NaF, NaCl, NaBr, NaI, which will form easily? Which will form easily? Yes, NaF will form easily. Another example, NaF, KF, CSA. Now anions are same. Focus on cation. Cationचा साइज काय पाहिजे आपल्याला? लार्ज. cationचा साइज जेवढा मोठा तेवढं बॉन्ड फॉर्मेशन इझी. इज इट ओके? समजलं? चलो वन मोर एग्जांपल. NaF, CaF, MgO. Tell me, out of these three, which will form most easily? Out of these three, which will form most easily? आता बघा, एकदा cation चेंज केलाय, anion चेंज केलाय. So if you check anion, कारण की cation तर तिन्ही चेंज केलेत, आपण आधी anion कडे फोकस करू. F मायनस आहे आणि O मायनस मायनस. So F मायनस will form easily. कळलं? F मायनस मध्ये NaF होणार का CaF होणार? सॉरी, CSF पाहिजे, सॉरी. सो NaF होणार का CSF होणार? साइज वरनं बघितलं तर कोण? CSF. ओके, सो दिस विल फॉर्म मोस्ट इझिली. दुसरा नंबर कोणाचा? Na चा. आता बघा लॉजिक, NaF, MgO. चार्ज वाईज MgO चा चार्ज जास्त आहे, Na चा कमी. हा इझिली बनेल. साइज वाईज सुद्धा Na चा साइज मोठा आहे, सो इट विल फॉर्म इझिली. अँड Mg विल टेक लॉट ऑफ टाइम. इज इट ओके? समजलं सगळ्यांना? ईज ऑफ बॉन्ड फॉर्मेशन, और यू कैन से फैक्टर्स फेवरेबल फॉर आयनिक बॉन्ड फॉर्मेशन. So this is favorable factor for cation and this one is anion. Okay, and now the third point, and that one is lattice energy. Okay, so lattice energy or another point is lattice enthalpy. So आता हा काय प्रकार आहे आपण बघूया. Third point is lattice formation. फर्स्ट ऑफ ऑल हे काय प्रकरण आहे ते बघू. लॅटिस फॉर्मेशन म्हणजे काय? ओके, आपली स्टोरी काय? Na चा झाला Na प्लस, Cl चा झाला Cl मायनस, Na प्लस आणि Cl मायनस कंबाईन झाले आणि तयार काय झालं? NaCl. इज इट ओके? सो पहिली आपण तेवढ्यात आयनायझेशन एन्थॅल्पी, दुसरं इलेक्ट्रॉन अफिनिटी आणि तिसरं काय झालं? इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन. तर हे आपलं एकूण आयनिक बॉन्ड फॉर्मेशन. आता जरा डेफिनेशन्स मध्ये जाऊया. व्हॉट इज आयोनायझेशन एन्थॅल्पी? इट इज रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गेशियस ॲटम. रिमूव्हल ऑफ इलेक्ट्रॉन फ्रॉम आयसोलेटेड गेशियस ॲटम. लक्षात आलं? म्हणजे जेव्हा तुम्ही Na चा Na प्लस करताय तेव्हा आपला Na कसा पाहिजे? गॅस फॉर्म मध्ये. आणि Na प्लस पण काय होणार आहे? गॅस फॉर्म मध्ये.
Same way, when we are seeing electron affinity, the system is same. We need gaseous phase to accept or to donate electron. इलेक्ट्रॉन घ्यायचा असेल द्यायचा असेल दोन्ही केसेस मध्ये आपला जो आयन किंवा आपले जे स्टार्टिंग मटेरियल दे हॅव टू बी इन अ गॅस फॉर्म. लक्षात आलं? ओके, सो गॅस फेज मध्ये पाहिजे. आता झाला का बोर्ड? बघा काय झालं. Na+ आहे गॅस मध्ये, Cl- आहे गॅस मध्ये, तयार झालाय NaCl. NaCl प्रत्येकाच्या घरात आहे. NaCl म्हणजे काय कॉमन सॉल्ट, प्रत्येकाच्या घरात आहे. मला सांगा आपलं घरातलं मीठ गॅस फॉर्म मध्ये आहे का? नाही, इट इज इन अ सॉलिड फॉर्म. इजंट इट? मग आता हा सॉलिड मध्ये झाला कसा? सो गॅसचं सॉलिड झालं. जरा विचार करायला काय झालं असेल. गॅशियस ॲटम्स, गॅशियस आयन्स, दे आर कन्वर्टेड इनटू सॉलिड स्ट्रक्चर. आणि ह्याला आपण काय म्हणतो? क्रिस्टल स्ट्रक्चर, व्हेरी स्टेबल स्ट्रक्चर. तर गॅसचा सॉलिड झाला. नीट आन्सर द्या. एनर्जी लॉस झाली असेल का एनर्जी गेन झाली असेल? गॅसचं सॉलिड होताना एनर्जी रिलीज झाली असेल का एनर्जी त्यांना ऍक्सेप्ट करावी लागली असेल? विचार करून सांगा. क्विक क्विक. सो गॅसचं सॉलिड काय होणार आहे? एनर्जी रिलीज. लॉजिक काय लक्षात ठेवायचं? एखादी गोष्ट गॅस फेज मध्ये सॉलिड मध्ये करायचं, तुम्ही गॅसवर ठेवाल का फ्रीज मध्ये ठेवाल? फ्रीज मध्ये ना. म्हणजे आपण हीट एनर्जी बाहेर काढतोय, एनर्जी इज रिलीज. और व्हॉट यू कॅन से, whenever a gas is converted into solid, its delta E will be negative. It is exothermic. लक्षात आलं? आता नीट बघा. NaCl सपोज एक सॉल्ट आहे आणि अजून एक सॉल्ट आणत आपण AB. ठीक आहे, तर याची एक काहीतरी निगेटिव्ह व्हॅल्यू आली, याची पण काहीतरी व्हॅल्यू आली. इट इज एनर्जी रिलीज. म्हणजे जास्त एनर्जी रिलीज झालं तर जास्त स्टेबल झालं. कळालं ना? पॉइंट कळाला? आणि ही जी एनर्जी रिलीज झाली या एनर्जीला काय म्हणायचं? लॅटिस एनर्जी. इट्स अनदर सिम्बॉल इज कॅपिटल U. ओके, सो व्हॉट इज लॅटिस एनर्जी? नीट डेफिनेशन आहे का? It is the amount of energy released. It is the amount of energy released when gaseous ions, when gaseous ions which are at infinite distance combine and form 1 mole of solid crystal. Okay, आपला 1 mole आलाच पाहिजे because everything is standardized. So what is the definition of lattice energy? It is the amount of energy released when gaseous ions, gas phase, they are very much away, present at infinite distance, come close and form solid structure. So this is called as lattice energy. लक्षात आलं? ओके, आता परत एकदा महत्वाचा पॉइंट. सोडियम क्लोराईड नावाचं सॉल्ट आता अवेलेबल आहे का रे? आहे. मला सांगा NaCl कधी तयार झालं? सदियो पुराणा, केव्हापासून आपल्या पृथ्वीवरती, बरोबर आहे की नाही? म्हणजे जेव्हा केव्हा पूर्वी कधीच्या काळी NaCl तयार झाला तेव्हा एनर्जी रिलीज झाली, त्या एनर्जीला म्हणायचं लॅटिस एनर्जी. आता काढायची कोणी? त्या काळात जाणार कोण? बरोबर की नाही? सो नाव रिव्हर्स करायचं. काय करायचंय बघा, NaCl सॉलिड आहे, आपल्या घरामध्ये NaCl सॉलिड आहे. आता त्याला ब्रेकडाऊन करायचं आणि काय करायचं? गॅसेस करायचं. NaCl सॉलिड आहे, त्याला ब्रेकडाऊन करून गॅसेस करायचं. आता काय करावं लागेल? आपल्याला एनर्जी सप्लाय करावी लागेल. काय करावं लागेल? एनर्जी सप्लाय करावी लागेल. किती एनर्जी? तर जेवढी रिलीज झाली होती तेवढीच. बरोबर? सो व्हॉट टू डू हिअर? म्हणजे डेफिनेशन काय होणार बघा आता. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड. इट इज द अमाऊंट ऑफ एनर्जी रिक्वायर्ड टू ब्रेक 1 mole of crystal. To break 1 mole of crystal into its gaseous ions. Are you getting? परत एकदा बघा. गॅसचं सॉलिड झालं, एनर्जी रिलीज झाली. सो यू आर सेइंग अमाऊंट ऑफ एनर्जी रिलीज. पण आता समजा तुम्हाला आजच्या घडीला मोजायचंय बिकॉज राईट नाउ वी हॅव ऑल सॉलिड्स, वी डोंट हॅव दिस आयन्स. रिव्हर्स मारायचं म्हणजे काय करायचं? सॉलिडचा आयन करायला लागणारी एनर्जी. इट इज अगेन लॅटिस एनर्जी. आर यू गेटिंग द पॉइंट? Okay, so lattice energy have two definition. If you are going from solid to gas, the energy required
इफ यू गो फ्रॉम गॅस टू सॉलिड एनर्जी रिलीज. दोन्ही पॉईंट समजले? ओके. सो दॅट इज अबाउट लॅटिस एनर्जी. कळलं? आता परत आपल्या पॉईंट कसे इज ऑफ बॉन्ड फॉर्मेशन. ज्याची लॅटिस एनर्जी जास्त त्याचं काय होणार आहे? स्टॅबिलिटी जास्त. कळते ना? सो तो बॉन्ड आपल्याला फॉर्म व्हायला हेल्प होणार. इज इट ओके? सो मेन फॅक्टर्स यू अंडरस्टँड. Factors favorable for ionic bond formation, cation and anion. High ionization enthalpy, large size, small charge and inert gas configuration for cation. High electron affinity, high electronegativity, small size, charge small for anion. And when we are going to see lattice formation, जेवढं इझिली लॅटिस तयार होणार आहे तेवढं ते फास्ट होणार. कळलं? नक्की समजलं? ओके. नाव यू टेल मी लॅटिस एनर्जी जास्त असेल इफ द लॅटिस एनर्जी हाय. ओके, जस्ट फॉरगेट अबाउट साइन. पॉझिटिव्ह निगेटिव्ह आपण नंतर विचार करूया, फक्त नंबर वरती फोकस करा. इफ लॅटिस एनर्जी इज हाय, लॅटिस एनर्जी इज हाय, व्हॉट डज इट मीन? लॅटिस एनर्जी जास्त आहे म्हणजे काय? तो मॉलिक्यूल ब्रेक करायला जास्त कष्ट पडणार आहे. बरोबर की नाही? मग मला सांगा तो मॉलिक्यूल स्टेबल झाला का अनस्टेबल झाला? स्टेबल झाला. म्हणजे आता आपल्याला पुढचा पॉईंट बघायचा अर्थातच, अँड दॅट वन इज स्टॅबिलिटी. इज इट ओके? करायचं स्टार्ट. ओके, सो टेक अ क्विक स्क्रीनशॉट ऑफ दिस पॉइंट, देन वी गो फॉर द सेकंड पॉइंट. ओके, चलो. So now we'll see the next point, lattice energy. And lattice energy is related to stability. Okay. Now what we are going to see, factors affecting lattice energy. Factors affecting lattice energy. Once again, आता नीट बघा परत एकदा. क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस हा प्रॉपर शेप, जॉमेट्री, त्याच्या आयन्स वगैरे सगळ्यांची जागा फिक्स असते. ठीक आहे. लॅटिसला ब्रेक करायला लागणारी एनर्जी कोणती? लॅटिस एनर्जी. ठीक आहे. आता डोळ्यासमोर एक क्रिस्टल आणा. समजा तो क्रिस्टल ब्रेक करायला खूप जास्त कष्ट पडत असतील. वी नीड मोर अमाऊंट ऑफ एनर्जी टू ब्रेक दॅट क्रिस्टल. क्रिस्टल ब्रेक करायला जास्त एनर्जी लागते, म्हणजेच काय? लॅटिस एनर्जी जास्त आहे. क्रिस्टल ब्रेक करायला जास्त एनर्जी लागत असेल, क्रिस्टल ब्रेक करायला जर का जास्त एनर्जी लागत असेल तर तो क्रिस्टल स्टेबल आहे का अनस्टेबल आहे? येस, तो क्रिस्टल काय होणार आहे? स्टेबल. बरोबर की नाही? आणि ती कष्ट पडतात. समजा तो इझिली ब्रेक झाला तर काय म्हणणार आपण? तो क्रिस्टल अनस्टेबल आहे. कळलं? सो दॅट पॉइंट वी आर गोइंग टू सी फॅक्टर्स अफेक्टिंग लॅटिस एनर्जी. ठीक आहे. सो त्याच्यासाठी आपण एक छोटासा क्रिस्टल काढूया क्यूब शेप मध्ये. ओके. सो क्रिस्टल्स कॅन बी ऑफ एनी शेप. त्यातल्या त्यात सोपा कोणता असतो? आपला क्यूब वाला. ठीक आहे. सो इफ यू हॅव आयन्स प्रेझेंट ऑन दिस कॉर्नर्स, आयन्स प्रेझेंट ऑन दिस कॉर्नर. ठीक आहे. तर आता या आयन्स मध्ये एक कॅटायन आहे, कॅनायन आहे. ऑब्विस ना, एक कॅटायन आयन, कॅटायन आयन, कॅटायन आयन एकमेकांना काय केलं? अपोजिट सगळे एकमेकांच्या शेजारी बसले. ठीक आहे. आता इथला जर का बॉन्ड स्ट्रॉंग असेल तर हे कॅटायन आणि आयन एकमेकांना खूप स्ट्रॉंग फोर्स ऑफ अट्रॅक्शन अट्रॅक्ट केलं तर हे लॅटिस स्ट्रॉंग होणार. बरोबर की नाही? आर यू गेटिंग दिस पॉइंट? सपोज एक कॅटायन फार लांब आहे, म्हणजे कॅस्टल असा एवढा मोठा झाला. ओके. आणि कॅटायन खूप लांब आहे आणि आयन खूप लांब आहे. डिस्टन्स वाढलं तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन काय होणार? कमी होणार. बरोबर की नाही? पॉइंट कळाला? सो क्रिस्टलचा शेप काय आहे, क्रिस्टलचे डायमेन्शन्स काय आहेत, त्याच्यावरती काय होणार आहे? लॅटिस एनर्जी डिपेंड राहणार आहे. आता क्रिस्टलचे डायमेन्शन म्हणजे क्रिस्टल एवढा आहे का, एवढा आहे का, एवढा आहे, हे कोण ठरवणार? त्याच्यामध्ये असणारे ॲटम्स. बरोबर. त्या दोन ॲटम मध्ये किती फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे कोण ठरवणार? त्याच्यावरती असणारे चार्जेस. ओके. So what are the two factors? One is size and another one is charge. And the force of attraction depends on charge. कळलं? आणि साईज वरती काय डिपेंड आहे? वन्स अगेन सेम फोर्स ऑफ अट्रॅक्शन. ठीक आहे. सो देयर आर टू फॅक्टर्स अफेक्टिंग लॅटिस एनर्जी. फर्स्ट वन वी विल से चार्ज and second one is size.
Okay, so let us see. Now suppose the charges are, we'll take two crystals. First crystal is of NaCl and second crystal of MgO. Now what are the charges? +1, -1, +2, -2. Now you tell me which one will have more force of attraction. Attraction जास्त कशात असेल? NaCl मध्ये का MgO मध्ये? कशामध्ये असणार आहे? MgO. का? कारण की पॉझिटिव्ह भरपूर आहे, निगेटिव्ह भरपूर आहे. सो दोघं एकमेकांना जास्त फोर्सने एकमेकांना कनेक्ट करणार. Isn't it? So what you can say about charge? The lattice energy is directly proportional to the charge, or you can say here Q1 into Q2. Isn't it? Lattice energy is directly proportional to charge. कारण की चार्ज जेवढा वाढेल तेवढं फोर्स ऑफ अट्रॅक्शन वाढेल. What is Q1, Q2? Q1 is charge on cation and Q2 is charge on anion. Once again, don't consider positive, negative. Just consider the number. किती charges आहे. Is it okay? Now next one. Size. Now when we say about size, जर का साइज मोठा झाला तर काय होणार आहे? बॉन्ड लेंथ वाढणार. बॉन्ड लेंथ वाढली तर बॉन्ड स्ट्रेंथ कमी होणार. बॉन्ड स्ट्रेंथ कमी झालं तर लॅटिस एनर्जी कमी असणार. लॅटिस लगेच ब्रेक होणार. ओके, परत एकदा रिवाइज करते. साईज मोठा झाला तर हे दोन ऍटम्स एकमेकांपासून लांब जातील. बॉन्ड लेंथ वाढेल. बॉन्ड लेंथ वाढली की बॉन्ड स्ट्रेंथ कमी झाली. बॉन्ड स्ट्रेंथ कमी झालं तर लॅटिसची एनर्जी कमी लागणार किंवा लॅटिस स्टेबल राहणार नाही. आर यू गेटिंग? द साइज शुड बी स्मॉलर इनफ. सो व्हॉट इज द लॉजिक? लॅटिस एनर्जी is inversely proportional to the size of cation and size of anion. Are you getting? I will write in proper way. Lattice energy is directly proportional to radius of cation and radius of anion. It is nothing but bond length. Is it okay? So let us combine these two. Lattice energy is directly proportional to the charges and inversely proportional to the distance, or you can say radius of cation and radius of anion. Is it okay? So these are the factors affecting lattice energy. समजलं का सगळ्यांना? Okay. So I hope you have understood this point. Okay. नक्की समजले? चला आता मला सांगा NaCl and MgO, which one will have high lattice energy? NaCl and MgO, which one will have high lattice energy? Yes, MgO. Why? Because it have high charge and small size. So lattice energy wise, who is the winner? MgO. And now next point, ease of formation. म्हणजे आपला पहिला पॉइंट. मला सांगा NaCl MgO कोणता रे इझिली बनेल? लार्ज साइज, लो चार्ज. आठवत आहे ना? सो विच वन विल फॉर्म इझिली? NaCl. अँड दिस इज अवर ससा कासवाची गोष्ट. काय झालं? NaCl फॉर्म्स इझिली बट MgO इज स्टेबल. कळते? म्हणजे फास्ट तयार होणार पण स्लो बट स्टेडी. सगळ्यात जास्त स्टेबल कोण होणार आहे? ज्याचा चार्ज जास्त, ज्याचा साईज कमी. समजलं का? पॉइंट कळला ना? सो स्टॅबिलिटी इज अनदर कन्सेप्ट. ओके, अँड इज ऑफ फॉर्मेशन इज अनदर कन्सेप्ट. ओके, सो एक्झाम्पल जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करणार आहे तेव्हा नीट क्वेश्चन बघा. इफ द फॅक्टर फेवरेबल इज आस्क्ड, देन लार्ज साइज cation, then small charge on cation and anion, they will form easily cation and anion. But when we are coming to the stability, lattice energy, then consider charges and size in a different manner. Charges should be high enough and size should be small enough. Then that lattice will be more stable. Is it okay? So you can combine the two things. दोन्हीला कोरिलेट करता येते. समजलंय? सो पहिल्यांदा आपण बघितलं होतं फॅक्टर्स फेवरेबल फॉर फॉर्मेशन ऑफ आयोनिक बॉन्ड आणि आता बघितलाय पॉइंट लॅटिस एनर्जीचे फॅक्टर्स. दोन्ही फॅक्टर मध्ये वर्ड सेम आहेत, साईज अँड चार्ज, पण दोघांचा इम्पॉर्टन्स, दोघांचा सिग्निफिकन्स डिफरंट. समजलं ना? ओके. सो नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय सांगणार आहे मी तर बॉर्न हायपर सायकल.
Okay, lattice energy calculation is useful for calculation of different energies, or you can say Born-Haber cycle is useful for calculation of lattice energy. तर वेगवेगळ्या एनर्जीजचं कोरिलेशन काय ते आपल्याला Born-Haber cycle मध्ये बघायचं. So that will study in next video. Okay, till then goodbye. Next thing, please सबस्क्राईब माय चॅनल आणि बाकी सगळ्यांना सुद्धा तुमच्या फ्रेंड्सला वगैरे हे व्हिडिओज तुम्ही पाठवत जा. ओके, गुड बाय.